नमस्कार, मी अंकिता. आत्ता संध्याकाळ झाली आहे म्हणून बाहेर आली आहे मी फिरायला. इथे निनादचं ऑफिस, तो ऑफिसमध्ये आहे म्हणून मी इथपर्यंत आले आणि आता आम्ही मिळून नदीच्या बाजूला फिरायला जाणार आहोत. इथे जस्ट मी आले, 2 मिनटं झाली आणि त्याची वाट बघत मी इथे थांबले होते. तेवढ्यात इथे एक बाई आली किंवा माझ्यापेक्षा थोडीशी मोठी असेल ती. तर ती बाई अशी आली सहज चालत आणि इथे जी काही प्रथा असते त्यानुसार ते एकमेकांकडे बघून हाय हॅलो करतात. तर हाय हॅलो तर तिने केलंच मला आणि तिने मला कॉम्प्लिमेंट दिली आणि म्हणाली, आय लव्ह युअर टी शर्ट. म्हणजे मला 2 सेकंद कळलंच नाही असं. हाय हॅलोच्या पलीकडे एकदम तिला माझा टी शर्ट आवडला ते ती मला सांगत होती. मग मी तिला थँक म्हटलं. ती तिच्या मार्गाने गेली आणि मी इथेच थांबले वाट बघत. हा तो टी शर्ट, एक मोठं ॲपल आहे त्याच्यावरती आणि लिहिलंय खालती बिग ॲपल. तर ते तिला फार आवडलं. मला मजा आली. अशी कोणीतरी येऊन कॉम्प्लिमेंट देतंय ह्याची सवय इतकी अशी नसते. आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये आपण हे असं बोलत असतो, तुझं मला हे आवडलं, ते आवडलं. पण एकदम अनोळखी माणूस येऊन काहीतरी आपल्याला सांगतोय आपल्या गोष्टींबद्दल, ह्याची सवय तर नक्कीच नव्हती मला. त्यामुळे असं कधी-कधी होतं. मागे पण एकदा मी फिरायला गेलो होतो आणि तेव्हा थंडीचा सीझन होता. त्याच्यामुळे मी इयरमफ घातलेले होते आणि ते छान असे गुलाबी रंगाचे, त्याच्यावर छोटंसं काहीतरी डिझाईन, सुरेख होते. अर्थात ते आणले होते नैनितालमधनं, पण त्याचा उपयोग इथे झाला मला खूप. आणि ते मी घातलेलं होतं आणि तेवढ्यात पलीकडनं एक बाई आली अशीच समोर आणि मग ती मला सांगत होती, की हे मला खूप आवडलं गुलाबी रंगाचं, असं तसं. जसं आत्ता ह्या बाईने मला टी शर्ट आवडला म्हणून सांगितलं, तसंच तिने मला तेव्हा सांगितलं, की हे तू जे कानाला इयरमफ लावलेलं आहे, ते मला खूप आवडलं. तेव्हाही मला 2 सेकंद असं कळलं नाही, की अरे च्या हे असं येऊन सांगतात. तेव्हाही मला गंमत वाटली होती आणि आता इतके महिने झाले, इतक्या महिन्यानंतर परत मला त्याच पद्धतीचा अनुभव आला आणि मला एकदम त्या प्रसंगाची आठवण आली. आता मी जाते फिरायला निनाद आला की आणि आज मी दुसऱ्या बाजूला जाईन, म्हणजे त्या साईडला बरेच दिवसात गेलेले नाही आहे. खूप पूर्वी गेले होते, त्याला भरपूर दिवस झालेले असल्यामुळे मला आत्ता वाटलं की आपण आता त्या दुसऱ्या साईडला जाऊया नदीच्या. मी आता तिकडे जाते. किती छान आहे परिसर. इथे खूपदा मी बघितलंय की ते जे काही ठिकाण असतं तिथे त्या ठिकाणाची माहिती लिखित स्वरूपात नोंद केलेली असते त्या गोष्टीची. आता इथे हे जे ऑफिस आहे, बोट बिल्डिंग, तर त्याची ही माहिती आहे की ते कोणी बांधलेलं आहे, आर्किटेक्ट कोण वगैरे असं. आज इथे ढगाळ असं नाही आहे वातावरण, पण सूर्य असा झाकोळलेला आहे जरा. त्यामुळे नेहमी जे ऊन असतं अगदी कडक पडलेलं तसं काही नाही आहे. निनादची वाट बघेपर्यंत मी म्हटलं या फुलांचा व्हिडिओ करू. झाड, ह्या पूर्ण पट्ट्यात हीच फुलं लावलेली आहेत. वेगळीच आहेत आणि त्याचा रंग पण छान आहे. भरपूर आहे. ह्या पूर्ण भागात ही फुलं आहेत. इथे हार्टफर्डमध्ये खूप ट्रॅफिक असं काही फार नसतं. निदान गावात तरी काही असं फार दिसून नाही आलं. पण ही बाजू आहे हायवेची, त्यामुळे इथे कधीतरी कुठल्या तरी वेळेला ट्रॅफिक लागतंच. त्यामुळे ट्रॅफिक बघायचं असेल तर मग इथे यायला लागतं. अदरवाईज आमच्या इथे घराच्या खालती आलं की रस्ता असा सुनसान असतो, ना माणसांची गर्दी ना गाड्यांची गर्दी.
त्यामुळे फुटपाथ पण मोकळा असतो, तो रस्ताही मोकळा असतो. तुरळक असतात जे काय असतं ते. माणसं काय, गाड्या काय, बसेस काय, सगळं तुरळक. त्यामुळे इथे आलेली आहे मी आत्ता, तर मला ट्रॅफिक दिसतंय. मी आता चालले आहे नदीच्या बाजूला, रिव्हर फ्रंटला. आणि तिथे बाजूला जी काही बाग आहे ती आहे रिव्हर साईड पार्क. त्या नदीचा जो काही किनारा आहे तेवढ्याभर ती बाग आहे. इकडून तिकडे भरपूर किलोमीटर अंतर येते. म्हणूनच इथून मधून जिना आहे जिथून खालती उतरता येतं नदीच्या बाजूला. त्यामुळे डाव्या बाजूला गेलो तरी भरपूर फिरता येतं, उजव्या बाजूला गेलो तरी भरपूर फिरता येतं. आणि ब्रिजवरून पलीकडे गेलो की त्या बाजूलाही सेम पद्धतीने फिरण्यासाठी जागा आहे. त्या बाजूला कधी मी अजून गेले नाही, एकदम दुसऱ्याच साईडला नदीच्या. कधीतरी जाईन. इथून उतरायला हे जे आहे इथे परत ही माहिती. तर ह्या बाजूला जिना आहे. इथून उतरत उतरत खालती मी जाणार. त्या साईडला पण जिना आहे, तिकडून पण उतरता येतं. आणि हा तो स्टेज, कम्युनिटी स्टेज. इथे वेगवेगळे कार्यक्रम होतात. आत्ता काही दिवसांपूर्वी इथे समर सुरू असल्यामुळे फूड ट्रक फेस्टिवल झालेलं होतं. त्यावेळी विकेंडला इथे काही ना काही कार्यक्रम होते म्युझिकल. तो जो काही बँड असेल, म्युझिक बँड, तो ग्रुप इथे येणार आणि परफॉर्म करणार. आणि कोणीही त्या गोष्टीचा आस्वाद घेऊ शकतो, कारण हे सगळ्यांसाठीच ओपन आहे. आम्ही पण आलो होतो बघायला, मज्जा आली. ही नदी. आता मी इकडून उतरते आणि इथून उजवी बाजू जी दिसते त्या बाजूला मी आज जाणार आहे. ही नदी आणि मी चाललेले आहे नदीच्या बाजूने. हे बघून मला काय आठवतं माहिती आहे का? हसायला येईल, पण मला आठवते आमची सुसेरी नदी, खेडातली, आमची जवळची. कोकणातला माणूस शेवटी कुठेही गेला तरी तो कोकणीच असतो. त्यामुळे मला असं कायम वाटतं मी कोकणातली आणि माझ्यातलं कोकण. मी कोकणात, कोकण माझ्यात. ते काही माझ्यापासून लांब जात नाही. इथलं वातावरण तर मी म्हणलं तसं खूप शांत आहे. त्यामुळे अर्थातच मला कायमच खेडची आठवण येते. अजिबात गडबड नाही, काही नाही, गर्दी नाही, एकदम निवांत. ते मोठी मोठी झाडं आहेत. हा असा रस्ता. तसंच हा रस्ता बघून आणि ही कडेची झाडं बघून मला आणखी एका जागेची आठवण येते. ती म्हणजे रावताळ्यातून विंध्यवासिनीच्या देवळाकडे जातो ना आपण, तेही थोडाफार असंच आहे. असाच एवढाच असेल तो रस्ता बऱ्यापैकी. आणि त्याच्या कडेला अशी मोठी मोठी झाडं. काय फरक आहे इथल्या आणि तिथल्या नजाऱ्यामध्ये? काहीच नाही. त्यामुळे
अर्थातच ह्या 2 जागांची आठवण मला कायम येते जेव्हा मी इथून जात असते. आज काही फार ऊन नाही आहे, त्यामुळे असेल कदाचित की आज इकडे फार वर्दळ नाही आहे, सामसूमच आहे जरा. बघू, जाते आता पुढे. ही आहे रस्त्याची उजवी बाजू. इकडे वरती हायवे आहे, मध्येच असा चढ आहे जरासा, आणि पूर्ण गवत आहे इकडच्या बाजूला. झाडं त्या बाजूला आहेत, इकडे गवत आहे. माझा टी शर्ट आणि ते हिरवं गवत मॅचिंग मॅचिंग. इथे जनरली कसं होतं, आपण उजव्या बाजूने चालत असतो. आपल्या इकडे जे डाव्या बाजूने जातो ते इकडे उजव्या बाजूने जातो. पण डाव्या बाजूने जायची जी सवय आहे ती काही इतक्यात तर सुटणार नाही. त्यामुळे अदनमधनं मी डाव्या बाजूने चालतच असते. ती समोरची जी लोक येत असतात जातात ते कडेनी, तसं काही कोण असं म्हणत वगैरे नाही त्याच्यावरनं. पण आपल्याला माहीत असतं ना की इथली ही पद्धत आहे. पण कधीतरी राहून जातं, ते विसरायला होतं. पण त्याच्यासाठी आमच्याकडे निनाद जो आहे तो अगदी मला नेहमी आठवण करून देतो. उजव्या साईडने चल. ठीक आहे, त्यामुळे मी विसरले तरी तो मला आठवण करून देतो. हे बरं आहे. वाव, रस्ता किती मस्त दिसतोय. ही जी बाजू आहे ती वेगळीच आहे. मी नेहमी जी जाते ती बाजू वेगळी आहे. म्हणजे इकडे हा लगेचच असा रस्ता आहे लागून. त्या बाजूलाही आहे, पण तिकडे झाडं वगैरे वेगळ्या पद्धतीने लावलेली आहेत. त्यामुळे तिकडे गेलं की वेगळं वाटतं, इकडे आलं की वेगळं वाटतं. नदी, उन्हाळा जरी असला इथे तरी मध्ये आधे जो काही पाऊस पडतो त्याच्यामुळे इकडे असं बघून तर वाटतं की टिपिकल पावसाळाच आहे की काय. पावसाळ्याचाच फील आला मला. हा चढ आहे जरा. चिमण्या गेल्या आता उडत, इतक्या भरकन आल्या. दिसल्या की नाही कॅमेऱ्याला काय माहिती. पण चिमणी आली. एक छोटी छोटी फुलं आहेत उगवलेली. नदी तिथे आहे आणि हे किती वर आहे हे सगळं नदीपासून. आणि आम्ही जिथून आलो ते तर ह्याच्या आणखी वर आहे, खूपच आहे उंच. जरासा चढ असल्यामुळे असं वाटतंय कुठल्या तरी टेकडीवर आलो की काय. गवत किती छान दिसतंय. काही वाळलेलं आहे, काही अगदी हिरवं आहे. त्यामुळे पिवळं हिरवं असं कॉम्बिनेशन.
आता आम्ही आलोय मध्यात. तो जो चढ लागला त्याचा हा मध्य असावा. ही अशी वेस असते तसं. आणि आता उतार आहे. उतारही आहे आणि तो वळणदारही आहे. कोणे एकेकाळी इथे रेल्वे ट्रॅक होता जो वापरात होता, कारण तो ट्रॅक दिसतो अजून. पण आता रेल्वेसाठी काही तो वापरात नाही आहे. हा तो ट्रॅक आता हे बंद आहे सगळं. आता हे असं जात जात परत एकदा एक चढ उतार येतो, परत नदी लागते आणि त्याच्या पुढे ती बाग आहे, रिव्हर साईड पार्क. मी आता जाते तिकडे. ही फुलं वेगळीच आहेत. असं काहीतरी चकती असावी तसं येते. ही छान आहे, छोटी. केवढा उतार आहे हा. उतार पण आहे आणि वळण पण आहे त्याला. सध्या इथे काहीच कोणीच नसल्यामुळे मी मधूनच चालतेय आरामात. केवढं अंतर खालती उतरले मी. अगदी जवळ वाटणारा तो रस्ता भरपूर खालती आले. मी आत्ता पोहोचले आहे रिव्हर पार्कच्या इथे. हे मागे जे दिसतंय काही खेळणी आहेत आणि बसायला बेंच आहे. ही आहे ती बाग. मागे मी एकदा आले होते इथे आणि त्यानंतर खूप दिवसांनी आले. बघू आता मी जाते त्या बाजूला. काही मुलं खेळत आहेत तिथे. ह्या बाजूला पण छान आहे वातावरण. वाव, हा बेंच किती सुंदर आहे आणि एकदम समोर नदी थेट. इथे चालण्यासाठी बहुतेक ही छोटी वाट आहे. मी जाऊन बघते पुढे काय आहे. बाजूला ही फुलं आहेत वेगवेगळी. वेगळंच झाड आहे.
भरपूर झाडी आहे दोन्ही बाजूला. एकदमच पायवाट असते ना, तसा आहे हा रस्ता. मस्त. ज्यांना अगदी नदीला लागून कडेनी चालायचं आहे त्यांना हा रस्ता असावा त्यांच्यासाठी. हे झाड कसं आहे, वडाचं वगैरे असतं तसं दिसतंय. फांद्या अशा खालती आल्यात एकदम लुमकळत. ह्या बाजूने परत वरती जाण्यासाठी जिना आहे. अच्छा, मी मागच्या वेळेस आले होते तेव्हा फक्त वरतून गेले होते, त्यामुळे ह्या बाजूला काय आहे मला माहिती नव्हतं. वा, बसायची सोय आहे मस्त. अच्छा, ह्या बाजूने खालती उतरता येत आहे. तो एक पक्षी विहार करतोय नदीच्या पाण्यात. मस्त निवांत काम आहे त्याचं. बघू, खालती जाऊन बघते मी काय आहे. चला खाली जाऊ. वा, किती शांत वाटतंय. आहा, ह्या पक्ष्यांचा ग्रुप आला इथे. संध्याकाळच्या वेळात मस्त डुंबून घेतात. हे एकच काय असं थांबलं, बाकी सगळे तिकडे गेले. हा पण इकडे एकटा. ती समोर जी बाजू दिसतीये त्या बाजूला पण जाता येतं. कसं ते निनादला माहिती आहे, कधीतरी एकदा जाऊ तिकडे. वा, अजून एक ग्रुप जॉईन झाला त्यांना. आहा, अतिशय शांत इथे. कसलाही आवाज, गोंगाट काहीही नाही. ह्या अशा वातावरणात आलं की मन सुद्धा शांत होतं. झाडांचं प्रतिबिंब उमटलेलं आहे. पाण्यातले दगड दिसत आहेत. ते पक्षी, मध्येच झाडावर असणाऱ्या पक्ष्यांचा आवाज येतोय अधूनमधून. असं सगळं एकदम
छान वातावरण आहे. हे मागे जे झाड दिसत आहे, मगाशी दाखवलं तेच ते, ज्याच्या फांद्या अशा एकदम खालती वाकलेल्या आहेत. मध्ये मध्ये जी जागा आहे त्या फांद्यांच्या मध्ये, तिथून एकदम सूर्य दिसतोय. त्यामुळे असं वाटतंय की तिथे काहीतरी दिवा लावलाय की काय, कोणी लाईट लावलाय की काय, असं वाटतंय. हा एक छोटासा जिना जिथून मी खालती उतरले. म्हणजे तो वरती आहे तो मुख्य रस्ता. हा मध्ये जो दिसतोय तिथून मी आत्ता आले, आणि मी आत्ता इथे आहे तो अगदी नदीला लागून आहे तो रस्ता. ही पायवाट मला आवडली. ह्या पायवाटेने जाऊया आपण. वा, असं काहीतरी ट्रेकिंगला वगैरे आल्यानंतर कसं वाटतं तसा फील येतोय, रानावनात फिरत असल्यागत. आहा, मस्त आहेत फुलं. हे मधूनच असं काहीतरी दिसतं छानसं. हे असंच पुढे जात जात भरपूर आहे चालायला. म्हणून तर पुष्कळ लोक इकडे चालायला येतात, धावायला येतात, माझ्यासारखे फिरायला म्हणून येतात. सगळ्यांनी या. गंमत म्हणजे ही जी लोक आहेत ती आपल्या गाड्या वगैरे घेऊन इथपर्यंत येतात, शिस्तीत गाड्या पार्क वगैरे करतात, आणि मग इथे चालायला किंवा पळायला येतात. किंवा लहान मुलं असतात, त्यांना फिरवायचं असतं, त्यांना काहीतरी खेळायचं असतं, म्हणून पण ते येतात इथे. त्यामुळे रस्त्यावरती चालणारी माणसं अशी तुरळक असतात, कमी दिसतात. कारण एकतर ते कारमधनं जात असतात, नाही तर बसमधनं जात असतात. त्यामुळे आपल्याकडे जसं एक चालणारी माणसं दिसतात रस्त्यावर, तो प्रकार इथे विशेष दिसत नाही. तुम्हाला जे काही चालायचं आहे, फिरायचं आहे, धावायचं आहे, किंवा अन्य काही व्यायाम प्रकार करायचा आहे, योग वगैरे, तर ती लोक ह्या ठिकाणी येतात. इथे निसर्गाच्या सानिध्यात शांत चित्ताने इथे काय ती ॲक्टिव्हिटी करतात. आणि ह्या वातावरणात खरंच आल्यानंतर खूप छान वाटतं. निसर्गात कोणाला नाही आवडत. त्याच्यामुळे अगदी थोडा वेळ जरी आलात तरीही छान वाटतं. आणि कसं होतं, उन्हाळा आहे तोपर्यंतच इथे येण्याची संधी आहे. एकदा का थंडी सुरू झाली की घराच्या बाहेर पडणंच जिथे शक्य नसतं फारसं, तिथे फिरायला वगैरे अजिबातच शक्य नाही. आणि मग नंतर इकडे बघायला काही नसतंही. ते सौंदर्य जे म्हणतोय आपण ते नंतर नसतंच. एकदा फॉल वगैरे येऊन गेला की सगळी पानं गळून पडतात, काही नसतं असं बघायला. आणि काही काही वेळेला बर्फ वगैरे पडतो त्यावेळेस तर नदीचं पाणी हे असं इतकं गोठलेलं असतं की तोही भला मोठा बर्फच दिसत असतो आपल्याला. त्यामुळे जोपर्यंत उन्हाळ्याचे दिवस आहेत तोपर्यंत हे एन्जॉय करायचं, अशी इथे पद्धत असल्यामुळे कुठल्याही अशा ठिकाणी जा, ती लोक येतात, मस्त एन्जॉय करतात. इकडे बोटिंगही करतात, आपापल्या बोटी असतात त्यांच्या, आणि मस्तपैकी बोटिंगचाही आस्वाद घेत असतात. हे समोर एक असंच आहे ठिकाण, तिथेही थांबता येतं, बसता येतं. लेट्स सी. या एवढ्या मोठ्या जागेत हे एकच बाकडं आहे. वाव. पण आज तेही रिकामं आहे. मी जाऊन बसते त्या बाकड्यावर. आमच्या घरापासून मी इथे येईपर्यंत जे काही अंतर आहे ते आहे जवळजवळ 2 मैल. म्हणजे
3 किलोमीटर तेवढं मी चालत आले. त्यामुळे आता मी जरा एक 5-10 मिनटं इथे असंच टाईमपास करणार. मी आणि निनाद आम्ही जरा इकडे तिकडे बघू काय आहे, कसं आहे, आणि मग जाऊ परत. आम्ही सुरुवात कुठून केली होती? मागे तो ट्रॅव्हलरचा टॉवर दिसतोय, दाखवते. हा जो टॉवर दिसतोय तिकडनं आम्ही चालायला सुरुवात केली होती. चालत येत इथपर्यंत आलो. आता हा शेवटच आहे या रस्त्याचा. इकडून एक ब्रिज लागतो. त्या ब्रिजवर जर का चालत जायचं असेल वर, तर एक जिना आहे, त्या जिन्याने वर जायचं. आणि सेम पद्धतीने त्या बाजूला एक ब्रिज आहे, तिथपर्यंत तुम्हाला मग जाता येतं. तिथेही सेम पद्धतीचा जिना आहे. त्यामुळे ह्या साईडने जाऊन त्या ब्रिजवरून जाऊन पलीकडच्या साईडला जायचं आणि परत तिकडनं त्या ब्रिजवरनं परत आपल्या ह्या साईडला यायचं. असा एक मोठा राऊंड इथे होऊ शकतो. भरपूर चालणं होईल, ते भरपूर अंतर होईल. त्यामुळे आज मी एवढंच आले इथे फिरायला. त्या बाजूला कधीतरी नंतर जाईन. ड्रिंकिंग वॉटर, कोणाला पाणी प्यायचं असेल तर इथे सोय आहे. विमान चाललंय इथे. पुष्कळ विमानं दिसत असतात सारखी सारखी. हा गवताचा मधला जो भाग आहे दिसायला किती सुंदर दिसतोय. त्याच्यावरून चालावं अशी काही इच्छा नाही होते, इतकं ते सुंदर आहे. इथे एक फुलपाखरू आहे. आहा, किती सुंदर आहे. किती छान रंग आहे ते फुलपाखरूचा. आणि मुख्य म्हणजे ते इतका वेळ शांतपणे बसलंय चक्क. नाहीतर असा काहीतरी व्हिडिओ करायचा म्हणजे एक अवघड काम असतं. वाव, पिवळं फूल आणि ते रंगीत फुलपाखरू छान दिसतं. पळून गेला तो. मगाशी मी जो उतार उतरून आले होते, आता तो जाताना मला चढ झालेला आहे. तो केवढा आहे बघा. म्हणूनच ह्या बाजूला आलं की इथे असंच आहे सगळं, चढ उतार चढ उतार. त्यामुळे असं वाटतं काही ट्रेकिंग करायला आलो आहे की काय. आणि जर आपण दुसऱ्या बाजूला गेलो, जिथे मी नेहमी जात असते, तिथे व्यवस्थित सरळसोट रस्ता आहे. असं काही नाही आहे त्याच्यात चढ उतार वगैरे. आता मी वर आलेले आहे आणि इकडे परत उतार आहे. चला पटपट पटपट, चट उतरा. गड चढतात आणि उतरतात तसं. चढा आणि उतरा, उतरा आणि चढा. एक चढ उतार संपला, पुढे आणखी एक आहे. एकूण 2 आहेत ते. हा हायवे. त्यामुळे लगेच गाड्यांचे आवाज यायला लागले इथे आल्यानंतर.
बोटिंग करताना दिसते. बोटिंग. आता साधारणतः 6 वाजून गेलेले आहेत. माझं फिरून झालेलं आहे आणि आम्ही परत आता घरी चाललोय. त्यामुळे येताना जे काही मी दाखवलं व्हिडिओमध्ये तेच आता जाताना मला सगळं लागणार. मी ते बघत बघत घरी जाणार. थँक यू. बाय.